धन्यवाद। दत्त ग्रुपा जंगलवाडी विरुद्ध टीम करण जोशी संघ यावेळी मात्र आपण पाहतोय मॅच खेळवली जाणार आहे। द्वितीय राऊंड मध्ये आपण पाहतोय दुय्यम फेरीमधील हा सामना असेल करण जोशी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळणार आहे। दत्त ग्रुपा जंगलवाडी संघ टॉस विन झाली होती। त्यांनी कळवले की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी म्हणजे क्षेत्ररक्षण करतोय। क्षेत्ररक्षण करण्यासाठी ते देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये। आता विनंती करेल टीम करण जोशी संघ आपण देखील आपले दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत। याची देखील नोंद घ्या। जास्त वेळ कोणी घेऊ नका। ही मॅच म्हणजे सेकंड राऊंड मधील मॅचेस आपण 3 ओव्हरच्या खेळवतोय याची देखील नोंद घ्यायची आहे। 3 ओव्हरची मॅच असेल। बॅटर पाहायला गेलं तर सागर आणि सागर समवेत आपणास पाहायला मिळतील चेतन बनाळकर ब्रँड ऑफ सह्याद्री क्रिकेट। बॉलिंग मार्क वरती या दत्त ग्रुपा जंगलवाडी संघाचा एक गोलंदाज। विनंती असेल दोन्ही संघाचे एक खेळाडू पाठवून द्यायचे आहेत। दोन्ही संघाचे एक खेळाडू पाठवून द्या नाव नोंदणीसाठी। प्रकाश बॉलिंग मार्क वरती येतोय। चला मॅचला करूया सुरुवात। 3 ओव्हरची मॅच असेल। स्ट्रायकिंग एंड वरती सागर, नॉन स्ट्राइक एंडला चेतन बनाळकर, बॉलिंग मार्क वरती प्रकाश, ओव्हर दी विकेट। पहिला चेंडू घेऊन काढलाय। यावेळी काय घडणार आहे? कॅच ड्रॉप होत आहे। चेंडू जज केला जात नाहीये। याच दरम्यान आपण पाहतोय सागरला मिळतंय जीवदान आणि या 2 धावा देखील त्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत। अगदी पाहायला गेलं तर या 2 धावा येताना देखील पाहायला मिळतील आणि या 2 धावेने संघाचं खातं देखील खुलं होत आहे। संघाची धावसंख्या 2 धावेने पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत। 2 धावांचा श्री गणेशा टीम करण जोशी संघाच्या माध्यमातून। तर दिशेला खोदून काढला जातोय। यावेळी 1 बाउन्स, चेंडू सीमारेषे पार, फरार। 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती। पुन्हा एकदा खोदून काढला जातो। यावेळी डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी सागरच्या बॅट मधून अजून एक धमाका आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ते 12 या आकड्यावरती। टीम करण जोशी संघाचा आपण पाहतोय हुकमाचा एक का या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करतोय। 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे धावा 12।
अजून एक डीप स्क्वेअर लेग रिजन वरती आपण पाहतोय 6 धावांसाठी अजून एक सागरच्या बॅट मधून त्याच्या खात्यामधील हा दुसरा दमदार षटकार आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. चेंडू हवेमध्ये नो मॅच मध्ये डिलिव्हर होईल का? अमोल धावतोय, त्याच्या हाताला सापडत नाही. म्हणजे आता ही ओव्हर देखील फिनिश आपण पाहतोय मोठ्या फटक्यानिशी केली जाते. सागरच्या बॅट मधून हा देखील एक दमदार चौकार येतो आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या आता थेट जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. टीम करण जोशी संघ, चला विनंती असेल स्पीडअप घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. मॅच चालू करायची आहे लगेचच. या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो मात्र आपण पाहतोय फडतरवाडी संघासोबत क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये खेळ करेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. मागील मॅच आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातोय. अर्थातच पाबळवाडी टीमचे धनंजय ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच च्या अवॉर्डचे मानकरी. यायचंय धनंजय आणि आपला पुरस्कार देखील स्वीकार करायचा आहे. सॅम चेतनसाठी सलग 3 षटकारांसाठी देखील पारितोषिक असणार आहे. लेग स्टिक वरतून डिलिव्हर होणारा हा चेंडू आपण पाहतोय. मच्छिंद्रजी सूर्यवंशी यांच्या सावंत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चेतन पन्हाळकर यांच्यावरती पारितोषिक सलग 3 चौकारांसाठी 1001 आणि सलग 3 षटकारांसाठी देखील 1001 असेल. जावयाची काळजी घेतली जाते. फटका खेळलाय पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू लोवर फुल टॉस नो मॅच लँड मध्ये अगदी मात्र येऊन आदळतो. याच्यावरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. सागर धावतोय, चेतन धावतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2च वरती समाधानी व्हावं लागेल, कारण की अतिघाई केली तर ते संकटात नेतेच नेते हे देखील त्यांना चांगलं माहिती आहे. आणि या 3 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. 25 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ. कोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स गॅदर करतोय. यावेळी 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल रोखलं जाईल, थांबवलं जातंय. 5व्या चेंडूवरती एक फक्त सिंगल रन आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक शेवटचा बॉल असेल, फेस करेल सागर, ज्याच्या बॅट मधून पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा ठोठावल्या होत्या. तोच सागर आता या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेस करतोय. शेवटच्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने मात्र आपण पाहतो ओव्हर संपेल. 2 ओव्हरचा खेळ संपेल. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. शेवटची ओव्हर असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. या मॅच मध्ये जो संघ विजयी ठरेल तो संघ मात्र फडतरवाडी संघासोबत लगेचच यानंतरच्या होणाऱ्या मॅच मध्ये खेळ करेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. या शेवटचा गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका.
संदीप शिंदे ऑन बॉलिंग मार्क वरती. हा बॉल संदीपचा आपण पाहतोय कमी गतीने हाताळला जातोय. स्विच खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव येतात. आता चर्चा केली जाते. सागर येतोय, चेतन सोबत चर्चा करतोय. विकेट किपर देखील चेंज केला जातोय. म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती काही ना काहीतरी घडणार आहे, हे देखील पाहावं लागेल. अलंगूत कॉर्पेट घेऊन काढला जातो. डीप मिड विकेट रिजन वरती क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने आता धावफलक पुढे सरसावेल. तब्बल पाहायला येतात तिसऱ्या चेंडूवरती या 2 धावा येत आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती या 2 धावेने 31 रन, 31 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पारितोषिक अजून चालू आहे. नाहीये यावेळी जमणार नाहीये. यावेळी सटीक चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. तिथे मात्र आता चेतन पनाळकरला देखील नमावं लागतंय. तो देखील बाद होतोय आणि चेतनच्या जागेवर आता नवीन फलंदाजी करण्यासाठी आशिष 09. आशिष पटका खेळलाय. आशिषच्या बॅट मधून चेंडू हवेमध्ये. सलगची दुसरी विकेट नाही आहेत. कॅच ड्रॉप होतोय. याच्यावरती एकतर रन पूर्ण केली जाते आणि 1 रन पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील, या इनिंग मधील, याची देखील नोंद घ्यायची आहे. सागरच्या बॅट मधून आलाय. उंची तर खूप प्राप्त केले, अंतर मात्र यावेळी नाहीये. धावा पळवून घ्यायचे असतील. विकेटचं पतन. या 3 धावा येतील आणि एक विकेट देखील धावफलकावरती नोंदवली जाणार आहे. या 3 धावेने संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पस्तीस धावा, 36 धावांचं आव्हान असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. 35 धावा रचल्या जात आहेत आणि 36 धावांचं आव्हान दिलं जात आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. विनंती करतो लगेचच यायचं मैदानाच्या बाहेर आणि करण जोशी टीम मैदानाच्या आत जाऊन लगेचच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ कोणीही घेऊ नका. चला बॅटर देखील पाठवून द्यायचे. दत्तकृपा जंगलवाडी विजयासाठी आता 18 चेंडू मध्ये 36 धाव्यांची गरज असेल. 18 बॉल मध्ये 36 धाव्यांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे.
आकाशचा पहिला बॉल हलक्या हाताने खेळून काढला जातोय. मिड विकेट रिझन वरती क्षेत्ररक्षण होत आहे. एक रन येते. एका धावेने आता मात्र धावसंख्येचा खातं देखील खुलं होत आहे. अकाउंट देखील ओपन होत आहे. म्हणजे संघाची धावसंख्या एक बॉल पूर्ण धावफलकावरती एक धाव. करंदोशी संघाचा आकाशला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. डॉट बॉल कमी गतीने हाताळला जातोय. थोडासा मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ पेस कमी गतीने हाताळत असताना डॉट बॉल घेतला जातोय संदीप शिंदे यांच्या फलंदाजीवरती. संदीप शिंदेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. शरीरापासून दूर ठेवलाय. अगदी आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवला जातोय. जी पॉवर जनरेट करता येते ती मात्र करू देत नाही या गोलंदाज. 3 बॉल कंप्लीट झालेत. एक धाव खर्च केली जाते. अजून देखील आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असलेल्या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा. डॉट बॉल येतोय. अगदी आपण पाहतोय अजून एक चेंडू निर्धाव घेतला जातोय. सलगचे 3 चेंडू निर्धाव घेतले जात आहेत संदीप शिंदेच्या फलंदाजीवरती. ही देखील एक मोठी आपण पाहतोय बाब या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चांगला बॉल आहे. अजून एकदा आपण पाहतोय अचूकता पाहायला मिळते. लाईन लेंथ अतिशय लाजवाब. आणि या दरम्यान देखील अजून एक चेंडू निर्धाव येतोय. सलगचा 4था चेंडू निर्धाव. आता मात्र एक चेंडू शिल्लक राहिलाय ओव्हर मधील. काय असे सांगताय ओव्हरची. कमी गतीने हाताळला जातो. चेंडूवरती बोटे फिरवले जातात. मिड विकेट रिजन जे पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालं तेच या चेंडूवरती पाहायला मिळते. म्हणजे फक्त सिंगल रन सिंगल नेशी ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या फलकावरती 2 धावा. आता विजयासाठी धावा हवेत. 12 चेंडू मध्ये 34 धाव्यांची गरज असेल 12 चेंडू मध्ये विजयासाठी. डॉट बॉल येतोय. यावेळी देखील आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिझन वरती खेळून काढला जातोय. आशिष असेल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आणि या दरम्यान देखील सिंगल रन येते. एका धावेने धावफलक पुढे स्ट्राईक रोटेट होईल. 2 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. यानंतर होणारी मॅच फडतरवाडी संघ आपण देखील तयार राहायचंय. जो संघ या मॅच मध्ये विजय होईल तो मात्र फडतरवाडी संघासोबत 2 हात करेल याची देखील नोंद घ्या. नो बॉल येतोय. बीमर चेंडू असेल धाबा पळून घ्यायचे असतील याची देखील नोंद घ्या. चौकार येतोय. नो प्लस 4 पंच चौकार आहे. थँक्यू. टोटल धावा 5 धावफलकावरती जोडल्या जातील. आणि येणारा चेंडू हा देखील फ्री हिट्स असेल याची देखील नोंद घ्यायची. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता पाहतोय आपण 8 धावा. 2 बॉल पूर्ण होत असताना हो या विवेकाने हाताळला जातोय. अपील तर उचलून धरले. अपील तर आपण पाहतोय पंचांजवळ उचलून धरली जाते. परंतु यावेळी पंच अपील फेटाळून लावतायत. म्हणजे 6 बॉल येणार आहे डॉट. कव्हर मध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय. डीप वरतून देखील धावत येतो. यावेळी सिंगल रन येणार आहे. या सिंगल वरतीच रोखलं जाईल. एका धावेने आता मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या थोडासा आकार बदलते. 9 वरती जाऊन पोहोचले. ओव्हर मधील चेंडू कंप्लीट झालेत. 4 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी डॉट बॉल येतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय. चेतन पनाळकर टू बॅटर संदीप शिंदे. एक शेवटचा बॉल या ओव्हर मधील आपण पाहतोय. गोलंदाज चेतन पनाळकर टू बॅटर संदीप शिंदे.
पुन्हा एकदा आपण पाहतो लोवर फुल टॉस चेंडू सरळ दिशेला फक्त दिशा दिली जाते. या चेंडूवरती देखील एक सिंगल रन प्राप्त केली जाईल. सिंगल निशी ओव्हर संपते. ओव्हर संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 10 धावा 2 ओव्हरच्या अखेरीस. आता विजयासाठी 6 बॉल मध्ये 26 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 26 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. फडतरवाडी टीम कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे टॉस का बॉस या मंचावरती याची देखील नोंद घ्या. आणि जो संघ विजय होईल त्या संघाचा संघ कर्णधार लगेच येईल टॉस करण्यासाठी याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू षटकार येतो. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 20 धाव्यांची गरज. 5 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज. असे कारनामे भरपूर वेळा केले संदीप शिंदेने. या मॅच मध्ये करू शकतो का? 5 मध्ये बनवायचे 20 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय संदीप शिंदे. अलंग कार्पेट घेऊन काढला जातो. डीप मध्ये आशिष असेल. डायव्ह लगावली जाते परंतु चेंडू सापडत नाही. स्ट्रायकिंग एंड फेकी केले. यावरती धावा 2 कंप्लीट केल्या जातात म्हणजे येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज. 4 बॉल मध्ये बनवायचे 18 धावा. टीम दत्तग्रुपा जंगलवाडी संघाला. स्ट्रायकिंग एंड वरती संदीप शिंदे. नो बॉल म्हणजे आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार आहे का हे देखील पाहावं लागेल. कारण की पुढचा येणारा चेंडू जो फ्री हिट्स आहे आणि फ्री हिट्सचा पुरेपूर समाचार घेतला जाईल का? 4 मध्ये बनवायचे आता 17 धावा. फ्री हिटचा चेंडू याच्यावरती फक्त आपण पाहतोय गोलंदाज धावचित ग्राह्य धरला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू मध्ये आता बनवाव्या लागतील 16 धावा. टीम दत्तग्रुपा जंगलवाडी या संघाला याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज. उलटोस बॉल षटकार येतोय. रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक देखील केला जाईल. बीमर साठी हा रिव्ह्यू घेतला जातो याची देखील नोंद घ्यायची आहे. फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे आता विजयासाठी 1 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील 9 धावा. यावी मॅच फिनिश होते. मॅच विजय होते. अर्थातच आपण पाहतोय टीम 5 धावांनी ही मात्र मॅच विजय होताना आपणास पाहायला मिळते. अर्थातच करण जोशी संघ. असा टॉस करण्यासाठी यायचे टीम करण जोशी टीम कॅप्टन विनंती करतो लगेच यायचे टॉस करण्यासाठी. क्वार्टर फायनलचा मुकाबला फडतरवाडी संघासोबत होईल. म्हणजेच करण जोशी विरुद्ध फडतरवाडी संघ. जो संघ विजय होईल तो मात्र 2 हात करणाऱ्या पाबळवाडी संघासोबत सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये याची देखील नोंद घ्यायची आहे.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सागरला जातोय. सागर यायचा आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा स्वीकार देखील करायचा आहे. वेलप्लेट सागर अतिशय दर्जेदार फलंदाजीच्या माध्यमातून केली. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना धावा बनवल्या गेल्या. तो सागर ठरतो या मॅन ऑफ द मॅचच्या